प्रजा फाउंडेशनचा मुंबई आमदारांसंदर्भातला वार्षिक अहवाल हा जाहीर करण्यात आलाय। अहवालात अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड हे प्रथम स्थानी आहेत। शिंदेचे आमदार प्रकाश सुर्वे अहवालात अखेरच्या स्थानी आहेत। प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये आदित्य ठाकरे 18व्या स्थानी आहेत, तर अहवालातून अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, मंत्री शेलार आणि लोढांना वगळण्यात आले। अधिवेशनात आमदारांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या संख्येत तसंच गुणवत्तेत कमतरता येत असल्याचा प्रजा फाउंडेशनचा दावा आहे। प्रजा फाउंडेशनकडून हा अहवाल आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि या अहवालातून अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, ज्यामध्ये अमीन पटेल काँग्रेसचे आमदार, असलम शेख काँग्रेसचे आमदार, ज्योती गायकवाड काँग्रेसच्या आमदार हे प्रथम स्थानी असल्याचं दिसतंय, तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे अहवालात अखेरच्या स्थानी आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सचिन गाड आपल्या सोबत आहे। सचिन, हा अहवाल नेमकं काय सांगतोय? दीपक, आपण बघतोय की प्रजा फाउंडेशनचा जो मुंबईच्या आमदारांसंदर्भातील वार्षिक अहवाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि 2024चं पावसाळी अधिवेशन ते 25चं जे अधिवेशन होतं त्या दरम्यान मुंबईतील आमदारांनी 2213 प्रश्न हे विचारलेले होते। हेच प्रश्न हे 2009 ते 10च्या तुलनेत तब्बल 72% कमी आहेत, कारण तेव्हा जवळपास 7955 प्रश्न हे आमदारांनी, मुंबईच्या स्थानिक आमदारांनी विचारलेले होते। जो अहवाल आता प्रजाने जाहीर केलेला आहे त्यामध्ये तीनही काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, असलम शेख आणि ज्योती गायकवाड हे प्रथम स्थानी आहेत, तर प्रकाश सुर्वे हे शेवटच्या क्रमांकावर आहेत। तर आदित्य ठाकरे यांचा नंबर हा 18वा लागतो। आपण बघतोय की आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येत आणि त्यामध्ये त्यांच्या गुणवत्तेत सातत्याने कमतरता होते। त्यामुळे जे राजकारण हे विधानसभेत रंगत असतं त्यामध्ये मुंबईकरांचे प्रश्न कुठे मागे पडत चाललेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। ते बघ सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।